आंतरिक तगमग असलेला, ज्ञानदानाचे पवित्र काम निष्ठेने करणारा एक संवेदनशील शिक्षक म्हणजे डॉक्टर मारुती नलावडे. मुंबई महानगरपालिकेत शिक्षक, मुख्याध्यापक, सहाय्यक संचालक अशा विविध पदांवर त्यांनी 36 वर्षे सेवा केली. सेवा करीत असताना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना मुंबई महानगरपालिकेकडून महापौर पुरस्काराने गौरविण्यात आले, तर राज्य शासनाकडून त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2015 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या राहून गेलेल्या कामासाठी त्यांनी आपल्या मनाचा दरवाजा सताड उघडला आणि आपल्या लेखणीतून मनाचे प्रतिबिंब कागदावर शाब्दिक रूपाने ते मांडू लागले. त्यातूनच त्यांनी 3 अपत्यांना जन्म दिला. अक्षरांचे आणि शब्दांचे पारायण करत करत अक्षरझेप नावाचे पहिले अपत्य काव्यसंग्रहाच्या रूपात वाचकांसमोर मांडले. विशेष बाब म्हणजे त्यांच्या अक्षरझेप या पहिल्याच काव्यसंग्रहाला कवयित्री शांता शेळके साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसरे अपत्य अहो खरंच 480%. या पहिल्या कथासंग्रहाला वाचकांकडून भरभरून प्रतिसादही मिळाला. 85 कविता असलेला अक्षरकुंभ हे त्यांचे तिसरे अपत्य. त्यांचा हा अमृतमय अक्षरकुंभ सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया या भावनेने ओतप्रोत भरलेला आहे. सामाजिक व सांस्कृतिक वास्तव, निसर्गप्रेम, शक्ती, भक्ती याविषयी तरल भावना, शिवप्रेम, राज्यप्रेम, राष्ट्रप्रेम, भाषाप्रेम याविषयी मनातील जाज्वल्य विचार आणि लावणी, पोवाडा ह्या अस्सल मराठमोळ्या फॉर्ममधला आविष्कार या साऱ्याने हा अक्षरकुंभ तुडुंब भरलेला आहे. अस्वस्थ मनातील भावनांना व्यक्त करण्याचे धाडस कवी डॉक्टर मारुती नलावडे यांनी अक्षरकुंभ या काव्यसंग्रहातून केलेले आहे. अक्षररूपी घडा, शब्दरूपी धन आजपासून समाजासाठी, वाचकासाठी अर्पण करताना ते आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. आजच्या प्रसन्न अशा संध्याकाळी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि ज्येष्ठ आणि नामांकित कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ कवी कॅप्टन वैभव दळवी, उत्कृष्ट नाट्य कलाकार, ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सौ मेघना साने, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश जिलाड, प्रथम म्हात्रे, माझे 3ही लेखक मित्र, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे कुटुंबीय, नातेवाईक, पेन्शनर असोसिएशनचे आवर्जून उपस्थित असलेले माझे काही पदाधिकारी, लोढा लंगुऱ्यातून आवर्जून उपस्थित असलेला माझा सगळा मित्र परिवार आणि समोर उपस्थित असलेले आपल्यासारखी 100 नंबरी माणसं आणि रसिक जनहो, आपणा सर्वांना माझा साष्टांग नमस्कार आणि आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. मंगेश पाडगावकर नेहमी म्हणायचे की पुस्तक प्रकाशनाचं भाषण शब्दांमध्ये तोलू नये, 2-3 वक्ते झाल्यानंतर चौथ्याने बोलू नये. आता ऑलरेडी 3 वक्ते झालेली, आता मला नंबर योगायोगाने चौथा आलेला. आता तरी सुद्धा असं असलं तरी थोडंसं मी तोलून मापूनच बोलणार आहे. मला 10 मिनिटाची वेळ दिली होती, पण एवढं मी बोलणार नाही, कारण अनेक मान्यवर बोलायचे आहेत. मी फक्त मोजून 6 किंवा 7 मिनिटात बोलणार आहे, म्हणून तोलून मापून बोलणार आहे. अक्षरकुंभ हे कवितेचं दुसरं अपत्य जन्माला घातल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं त्याचं बारसदार करायलाच पाहिजे होतं ना. आणि म्हणून तर या बाळणपणाच्या संस्काराचे अनुभव सांगण्यासाठी मी उभा आहे. हे खरं बाळणपणच असतं. कारण आणि काय 2 पुस्तकं, पहिली 2 पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर आता अक्षरांचा आणि शब्दांचा अवकाश चांगलाच विस्तारलेलं होतं आणि मनाच्या अवकाशात डोकावणाऱ्या अक्षरांना
अर्थपूर्ण आणि लयबद्ध शब्दात गुंफावं आणि ते कवितेच्या कुंभात भरावं असं वाटलं आणि त्यातून अवतरलं हे अक्षरकुंभ नावाचं माझं तिसरं अपत्य. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. नारायण सुर्व्यांची ही जी कविता आहे, जे सामान्यांचे कष्ट, वेदना आणि संघर्ष यांच्या दाहकतेचं ते मूर्तिमंत उदाहरण आहे. अगदी तीच दाहकता, त्यात माझ्यासह आणि कित्येक जण त्या दाहकतेमध्ये होरपळलेले होते आणि त्याच होरपळीतून या संग्रहाची सुरुवात भूक या पहिल्या कवितेपासूनच झाली. कारण शाळा सुटली, पाटी फुटली, डिग्रीही मिळाली, पण धडपडावं लागलं भाकरीसाठी आणि म्हणून मुंबईत यावं लागलं. आता मानवी मनाची आणि समाजाची अस्वस्थता कळायला स्वास्थ्य असावं लागतं माणसाला. आता पोट भरलेलं आहे आणि पोट भरलेलं असल्यामुळं आजूबाजूच्या घटना, दैनंदिन आयुष्य, प्रसंग, वेगवेगळी माणसं, वस्तू हे सगळं डोळसपणाने पाहिलं, अनुभवलं, ऐकलं, वाचलं, त्यातून विचारचक्र सुरू झालं आणि जे जे मनाला भिडलं ते मांडलं आणि त्यातून निर्माण झालेली अभिव्यक्ती म्हणजे हा अक्षरकुंभ आहे. एका हिंदी कवितेतल्या आम्हाला पाहुलेल्या खूप चांगल्या आवडते, का हिंदी कवीच्या आहेत त्या. ते असं म्हणतात, जिस तरह हम बोलते हैं उस तरह तू लिख, उसके बाद भी हमसे बडा तू दिख. परंतु मला काही कोणापेक्षा मोठं व्हायचं अजिबात सोच नाहीये. ते मोठं होण्यासाठी मी हे सगळं लिहिलेलं नाहीच आहे आणि म्हणून जसं बोललं तसं लिहिलं, सोपं लिहिलं, सच्चेपणानं लिहिलं, सामान्य माणसाच्या मनातलं लिहिलं. सर्वात महत्वाचं म्हणजे मनापासून जे वाटलं ते कुणालाही न घाबरता बेधडकपणानं लिहिलं आणि त्यातून निर्माण झाल्या खुर्चीसाठी पुढं पळा, आमदार, पांढरे बोके अशा कितीतरी कविता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एक हिंदी कवी आहेत विनोद कुमार शुक्ल. ते असं म्हणतात, जो मेरे घर कभी नहीं आएंगे मैं उनसे मिलने उनके पास चला जाऊंगा. म्हणजे निसर्गातील प्रेरणास्थळांचं रूपक योजून जे जे उत्तम आहे त्याची भेट घेण्याचा प्रयत्न ते करतात. तसंच मलाही पाऊस भेटला, नद्या भेटल्या, डोंगर भेटल्या, विहिरी भेटल्या, त्याने मला खुणावलं, त्यांना मी माझ्या मनात साठवलं, शब्दात उतरवलं आणि आपल्या समोर आणलं आणि त्यातून निर्माण झाल्या पाऊसधारा, वीर, निसर्ग सोहळा अशा अनेक कविता. खरं तर इंग्रजी आणि हिंदीच्या माऱ्यापुढं मराठीचं भवितव्य काळवंडच चाललेलं आहे असा सूर ऐकायला आणि वाचायला सुद्धा मिळतो. माझा मात्र त्याच्यावरती विश्वास नाहीये. मग तरी पण एक प्रश्न भेडसावतोच ना, हे सगळं वाचणार कोण आहे? पण असं असलं तरी मग आपल्या मनामध्ये खुणावणाऱ्या भावनांचं काय करायचं? त्यामुळेच मनात उचमळून येणाऱ्या ह्या ज्या सगळ्या भावना आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी, आपले अनुभव लोकांसमोर आणण्यासाठी, जे सुचलं ते रचण्यासाठी, माणसातला भेद संपवण्यासाठी वाचकाशी आणि समाजाशी साधलेला हा प्रामाणिक संवाद आहे असं मला वाटतं. ही कविता कुठल्या वृत्तात किंवा छंदात नसेलही कदाचित, परंतु स्वतःला आणि मानवी मनाच्या संवेदनेला आणि चेतनेला जागवण्याचं आणि चेतवण्याचं काम ती नक्की करेल असं मला वाटतं. मी अगोदर स्वतःला जाणलं आणि मग कविता केली, कारण स्वतःला जाणून घेता घेता कविता होते आणि तीच पुन्हा इतरांची होते असं माझं मत आहे. शब्द कमी आहेत, आशय जास्त आहे कवितेमध्ये. अशा 85 कवितांचा हा अक्षरकुंभ आहे. तर माझ्या दृष्टीनं ही 85 अनुभवाची आणि स्वानुभवाची 85 बीज आहेत, बिंदू आहेत. त्याला चिंतनाची जोड देऊन ती बीज मी फक्त सर्वांगीण विचार करून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला इतकंच. खरं तर ही एका दिवसाची कमाई नाहीये माझी, जवळपास 2 वर्षाची कमाई आहे. आणि ती माझी एकट्याची मुळीच नाहीये, ही अनेक जणांची कमाई आहे. त्याला अनेक जणांचे हात लागलेले आहेत.
कारण बाळणपण काय एकट्यानं होत नाही, अनेक जणांच्या हात त्या बाळणपणासाठी झिजावे लागतात, राबावे लागतात. शब्दांची आदलाबदल करून कवितेला चांगलं बाळसं देण्याचं काम माझी पत्नी मिनलने केली. तर बसली, हे असं पाहिजे, तसं पाहिजे, हे असं नको, हे तसं पाहिजे, हे बाळसं देण्याचं काम तिनं स्वतः केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सगळ्याच कविता वाचून 85 कविता वाचून त्यावर सविस्तर विश्लेषण करून माझ्या कवितेचं पठार प्रस्तावनेच्या रूपात गच्च भरण्याचं काम त्यांनी केलं. ते ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे या ठिकाणी बसलेले आहेत, ते त्याने केलं. आपल्या मोजक्याच परंतु रसरचित शब्दांना अक्षरकुंभाची पाठराखण ज्यांनी केली आणि प्रकाशनाची जबाबदारी सुद्धा घेतली. त्यामुळं कवितेच्या ऋणात राहणंच मी पसंत करेन. जाता जाता संत तुकारामांच्या 4 वेळी सांगून जातो आपल्याला, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दचे अनुचय जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोक. त्याप्रमाणे शब्दांचं हे धन मी आपल्या हवाली करतो आहे, त्याचा स्वीकार कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. माझ्यासमोर अनेक नामवंत कवी बसलेले आहेत, त्यांचा नामोल्लेख मला करणं गरजेचं वाटतं. अनंत जोशी या ठिकाणी बसलेले आहेत, बाळासाहेब या ठिकाणी बसलेले आहेत, रवींद्र कारेकर बसलेले आहेत, दीपक सोनवणे या ठिकाणी आता नुकताच आलेला आहे. अनेक नामवंत कवी आलेले आहेत. या सर्वांचं गौरव व्यक्त करणं माझं काम आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दारिद्र्याच्या ओझ्याखाली स्वतः जीवन जगत असताना पोटासाठीचा संघर्ष कवी डॉक्टर मारुती नलावडे यांनी भूक या कवितेतून व्यक्त केला आहे. होतो जेव्हा भुकेला तेव्हा मोताद भाकरीला, होतो जेव्हा भुकेला तेव्हा मोताद भाकरीला, पाहुणी पोट खपाळे घाव आईच्या काळजाला. धरणीमाय विसाव्याला, धरणीमाय विसाव्याला धोंडा असे निचेला, तांब्याभर पाण्यासंगे कोंडा होता भुकेला. रटारटा शिजायची भाजी आंबाड्याची, रटारटा शिजायची भाजी आंबाड्याची, मटामटा खाऊनी आग पोटाची विझायची. पाहुणी ताट दुसऱ्यांचं, पाहुणी ताट दुसऱ्यांचं, भूक मेली लागायची. दिली युक्ती आईनं ढेकर उगीच द्यायची. ढेकर देण्याएवढं, ढेकर देण्याएवढं पोट कधी भरलंच नाही, ढेकर देण्याएवढं पोट कधी भरलंच नाही. घ्यावं म्हणतो खाऊन आता, भूक मेली लागत नाही, भूक मेली लागत नाही.